निवासस्थानी शिवसेनेची बैठक असून शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ही बैठक होतीये। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक सुरू झालेली आहे। आत्ताची आपण सगळ्यात महत्त्वाची बातमी पाहतोय ती म्हणजे मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान वर्षा या ठिकाणी आता शिवसेनेनं बैठक आयोजित करण्यात आली आहे। शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांसोबत एकनाथ शिंदे यांची ही बैठक सुरू असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक सुरू आहे। या बैठकीसाठी रामदास कदम, गजानन कीर्तीकर, आनंदराव अडसूळ, नीरम गोरे यांच्यासह इतर नेते उपस्थित आहेत। तर या नेत्यांना निवडणुकीवर लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याचं कळतंय। महायुतीसाठी प्रचार कसा करायचा याची रणनीती या ठिकाणी सुरू आहे। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत। उदय, आपण पाहतोय वर्षावर आता निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी नेत्यांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे। काय अपडेट? शिवसेनेची लोकसभा निवडणुकीसाठीची रणनीती ठरवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये वर्षा निवासस्थानी महत्त्वाची बैठक सुरू आहे। या बैठकीला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते उपस्थित असल्याची माहिती मिळते आहे। रामदास कदम असतील, गजानन कीर्तीकर असतील, त्याचबरोबर नीलम गोरे असतील आणि त्याचबरोबर आनंदराव अडसूळ असतील, हे सर्व ज्येष्ठ नेते जे आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करत असल्याची माहिती मिळते आहे। एकूणच या लोकसभा निवडणुकीमधील स्थानिक जे आपले लोकप्रतिनिधी आहेत, नगरसेवक असतील, आमदार असतील, त्याचबरोबर विद्यमान खासदार असतील, यांच्यासोबत हे नेते जे आहेत ते चर्चा करतील। त्याचबरोबर त्यांच्या मतदारसंघामध्ये एकूणच निवडणूक रणनीती आणि एकूणच प्रचार यंत्रणा कशी काम करत आहे यावरती लक्ष ठेवण्यासाठी एक निरीक्षक म्हणून, वरिष्ठ निरीक्षक म्हणून या नेत्यांची नेमणूक जी आहे ती करण्याची शक्यता आहे। त्या दृष्टिकोनातून ही महत्त्वाची चर्चा वर्षा निवासस्थानी पार पाडत आहे। शिवसेनेचे ज्या लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभे आहेत त्याच मतदारसंघामध्ये हे शिवसेनेचे नेते स्वतः लक्ष घालणार आहेत आणि स्थानिक पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, लोकप्रतिनिधी असतील, अगदी नगरसेवक पासून ते ग्रामपंचायत सदस्यापासून ते खासदारांपर्यंत जे लोकप्रतिनिधी आहेत त्या सर्वांवरती हे सर्व लक्ष ठेवतील आणि एकूणच निवडणूक प्रचारासाठी हे मार्गदर्शन करणार असल्याचं माहिती मिळते आहे। उदय, येत्या 2 दिवसात किंवा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिवसेनेची यादी सुद्धा जाहीर होण्याचं कळतंय, तर या बैठकीत त्यावर सुद्धा काही चर्चा होण्याची शक्यता आहे का? हे ज्येष्ठ नेते आहेत आणि ज्येष्ठ नेत्यांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्व उमेदवारांसंदर्भात चर्चा देखील करतायत। आतापर्यंत आपण पाहिलं की एकूण 9 लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेने त्यांचे उमेदवार जे आहेत ते जाहीर केलेले आहेत। उर्वरित लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जे कोण असतात त्या संदर्भात देखील या ज्येष्ठ नेत्यांसोबत चर्चा करणार असल्याची माहिती मिळते आहे आणि प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये कुठला उमेदवार दिला तर त्याचं किती मेरिट आहे आणि कशा प्रकारे तो निवडून येऊ शकतो, स्थानिक पातळीवरती पक्ष बांधणी जी आहे या संदर्भात देखील या बैठकीत चर्चा सुरू आहे। साहजिकच ज्येष्ठ नेते त्यांना देखील विश्वासात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांचे उमेदवार ठरवत असल्याची देखील माहिती मिळते। निश्चितच धन्यवाद उदय या सविस्तर माहितीसाठी।